नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे शाही मखाना मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मखाना घेतलेला आहे, त्यासोबत बदाम आणि काजू घेतलेले आहे आणि डेसिकेटेड कोकोनट। हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कढईमध्ये सर्वप्रथम आपण मखाना घालून घेऊया आणि मध्यम आचेवर आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे। हलकासा असा आपल्याला मखाना भाजायचा आहे। आपला मखाना छान भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊया। भाजून घेतल्यामुळे याची मिक्सरला छान अशी बारीक पावडर तयार होईल, यासाठी आपल्याला मखाना भाजायचा आहे। आता त्याच कढईमध्ये काजू बदाम देखील आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। हे जिन्नस आपण मध्यम आचेवरच भाजून घेत आहोत, इथे कुठेही तुपाचा वापर करायचा नाहीये। आता त्याच कढईमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट देखील हलकसं भाजून घेऊया। आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपण दूध गरम करायला ठेवूया। दुधाला छान उकळी आलेली आहे। दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध आटून होतंय तोपर्यंत आपले जिन्नस देखील भाजून घेतलेले थंड होईल आणि हे आपण मिक्सरला बारीक करायला घेऊया। सर्वप्रथम आपण मखाना मिक्सरला बारीक करून घेऊया। पाहू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात काजू बदाम देखील बारीक करून घेऊया। काजू बदामाची देखील छान अशी पावडर तयार झालेली आहे, ही देखील काढून घेऊया। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात डेसिकेटेड कोकोनट देखील आपण बारीक करून घेऊया, म्हणजे सर्व जिन्नस एकसारखे तयार होतील। डेसिकेटेड कोकोनट देखील छान बारीक झालेला आहे। आता आपण दूध बघूया। दूध छान आटलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालायची आहे। इथे मी 1 वाटी साखर घालत आहे। इथे आपल्याला कुठलाही पाक तयार करायचा नाहीये, इथे फक्त आपल्याला दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे, त्यामुळे साखर विरघळून घेऊया। पाहू शकता छान अशी साखर देखील विरघळली गेलेली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेले पावडर घालून घेऊया। मखाना आणि काजू बदाम यांची पावडर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट देखील घालून घेऊया। मिक्सरला जे बारीक केलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घेऊया। छान असं मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार व्हायला लागलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। वेलची पूड घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। पाहू शकता छान असा आपला सारणाचा गोळा तयार झालेला आहे। अगदी झटपट होणारे असे आपले मोदक आहे। छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊया आणि मग मोदक तयार करायला घेऊया।
इथे 1 चमचा तूप मी घालून घेत आहे. आतापर्यंत आपण कुठेही तुपाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे सर्व शेवटी इथे तूप घालून घ्यायचं आहे. छान असं थंड करून घेऊ आणि मग मोदक तयार करायला घेऊया. पाहू शकता सारण आपलं छान असं थंड झालेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि मोदक तयार करायला घेऊया. इथे मी मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये छोटासा असा सारणाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि घट्टसर दाबून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे. सारण अगदी घट्ट असं दाबायचं आहे, जेणेकरून मोदकाचा छान असा आकार तयार होईल. तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. अप्रतिम. आता आपण याचे बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊया. मोदकाला लावण्यासाठी इथे मी काही पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे. ते अगोदर मोदकाच्या साच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सारण भरून घ्यायचं आहे. छान असं घट्टसर सारण दाबून घ्यायचं आहे. पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार आहे की नाही आपले शाही मखाना मोदक तयार. आता बाकीचे देखील आपण मोदक तयार करून घेऊया. आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.